आयन संघाचा श्री गणेशा झालाय कोलवाडी टीमच्या. सतीश आणि विकी ही जोडी मात्र आपण मैदानात पाहताय. गोलंदाजीच्या मार्कवरती केडी, प्रचंड वेग, चांगली लेंथ, चांगली लाईन असलेला हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळाली आहे विकीला. सतीश आता स्ट्राईक एंडवरती आहे. ओ यॉर्कर बॉल होता, फक्त आणि फक्त सन्मान दिलाय. रक्षात्मक पवित्रानं हा चेंडू मात्र खेळून काढलाय सिंगलसाठी. 2 बॉलवरती 2 सिंगल धावा मिळाल्यात. दहागाव चषकाची ही स्पर्धा आपण पाहताय. स्पर्धेचे मुख्य आयोजक यशदादा भोईर जे देखील ही स्पर्धा त्यांनी मात्र ऑर्गनाईज केली आहे. या स्पर्धेसाठी आपण टोटली 4 पारितोषिक मात्र पाहणार आहोत. आणि आगली वेगळी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आहे की प्रत्येक षटकारास एक वृक्षारोपण मात्र दिलेच जाईल. उद्याचा दिवस 40+ लॉट मात्र असणार आहे. या चेंडूवरती आपले आक्रमक इरादे स्पष्ट केलेत. बॉलला मात्र पाठवले सीमारेषा पलीकडे. फलंदाजच्या बॅटमधून हा षटकार. पोचले ती 8 या आकड्यावरती. विकीच्या बॅटमधून सरळ बॅटनं आपण हा षटकार पाहिला. चांगला लेंथ वरती बॉल होता, पण तो पिक देखील परफेक्ट केला. ओ या बॉलला देखील पाठवलाय सीमारेषा पार. आणखीन एक 1 मोर ॲट षटकार. सतीशनं मात्र 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले. धावसंख्या पोहोचली ती 14 या आकड्यावरती. चांगला लेंथ वरती या केडी हा गोलंदाज 2 मॅचमध्ये गोलंदाजी करत होता, परंतु या मॅचमध्ये थोडंसं अंडर प्रेशर आलाय की काय. ओर द विकेट. हा चेंडू ही लेंथ चांगली आहे. आउटसाईडला ऑफस्टम शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. बॅट अँड बॉलचं कोणतंही कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळेल. 5वा बॉल डॉट येतोय. धावसंख्या धावफलक्यावरती आपण पाहताय 14 धावा लागल्या धावफलक्यावरती. पहिले षटक अगदी 15-20 पावलांचा रनअप, लांबलचक रनअप घेऊन चांगला रिदममध्ये चांगला लेंथवरती गोलंदाजी करण्यासाठी केडी हा गोलंदाज मात्र जाणला जातो. हा चेंडू क्रॉस बॅटनं मारण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा बॉल तुतू मैमे पाहायला मिळालाय. ओ डिरेक्ट हिट, गोटीने अगदी परफेक्ट टिपलाय आणि रनआउटच्या स्वरूपात विकी या बॉलवरती होईल बाद. पहिलं षटक संपलंय आणि धावसंख्या धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळते ती 1 बाद 14 धावा. अरे कशाला काय. पहिलं षटक संपलंय. 14 धावा धावफलक्यावरती. पहिला फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद झाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वैष्णवला आपण पाहताय. नवीन खेळाडू आता नॉन स्ट्राईक एंडवरती महेश आलेत. स्ट्राईक एंडला सतीश. चांगली फलंदाजी चालू आहे. 2 षटकार ठोकलेत. वैयक्तिक 13 धावसंख्येवरती ते बॅटिंग करतायत. वैष्णवचा पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. ओ हो, डायरेक्ट नेवाली गावामध्ये बॉल गेला. आर पार सीमा पार. इट्स अ लॉंग हिट षटकार.
टॉस मिळाला, प्रतीक्षित होते, लगेच बॉल बॅटवरती घेतला आणि मात्र सीमारेषा पलीकडे पाठवला. चेंडू चांगल्या लेंथवरती पाहायला मिळाला आहे. फ्रीडचा बॉल होता, सुवर्ण संधी होती खेळाडू सतीशसाठी. अकूट टप्पाचा बॉल इथून कव्हर पॉईंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला पूर्णपणे बीट केलंय गोलंदाज वैष्णव या गोलंदाजानं. 2 बॉल झालेत, 20 धावा धावफलकावरती. पहिली विकेट मात्र बाहेर गेली, विकी रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद झाला. माफ करा, 1 बॉल झालाय. लाऊड अपील पाहायला मिळाले. यस, बाटकट गोल्डन विकेट. एक महत्वाचा खेळाडू मात्र पवेलियनच्या बाहेर. सतीश बॅक टू दी डगआउट. ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गुड मॉर्निंग 40+ आदई वळप विभाग व भाजपा पनवेल उत्तर मंडल आयोजित 10 गाव चषकाची ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. फुल टॉस होता, इथून टायमिंग जुळत नाहीये, हवेत आहे, मिस टायमिंग होते. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र केला होता. ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आकाशदादा मोकळ साहेबांना आमची विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हा आणि इथे बसून आपण सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. धावसंख्या पोहोचेल ती 22 या आकड्यावरती. 22. वैष्णवचा नेक्स्ट बॉल. महेशसाठी हा बॉल बॅकफूटवरती खेळण्याचा प्रयत्न. शेवटपर्यंत बॅटचा फ्लो ओपन केला नव्हता. शेवटला कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल मात्र विसावला विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झाली आहे. 4 चेंडू झाले, 2 बॉल अजूनही बाकी आहेत. महेशसाठी या ठिकाणी चान्स आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल फक्त पिक केला आहे, दिशा दाखवली आहे. फाईन लेग आणि शॉर्ट फाईन लेगच्या जवळ फिल्डर प्रयत्न करतायत. गुड फिल्डिंग. थ्रो देखील चांगला झाला. बॅकअप थोडासा खराब. रबर बॉल क्रिकेटमध्ये हे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं. कधी थ्रो खराब जातो, तर कधी थ्रो जर चांगला गेला तर बॅकअप देण्यासाठी कोणता खेळाडू नसतो. आणि त्याचमुळे आता घडलं की या बॅकअप देण्यासाठी कोणता खेळाडू नव्हता, त्यामुळं मिसफिल्डच्या मिळाल्या तर 2 धावा आणि 2 धावसंख्येच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या पोहोचली ती 24 वरती. 24 धावा. शेवटचा बॉल या षटकातील. पार्थ आणि महेश ही जोडी आता मैदानात आहे. 2 विकेट मात्र गेल्यात बॅटिंग करत असताना कोलवाडी या संघाच्या. आतापर्यंत आपण वैष्णवची गोलंदाजी पाहिली तर 10 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल कशा पद्धतीने टाकतोय ते मात्र पाहायचं आहे. उर्ध विकेटनं फुल टॉस होता, डायरेक्ट पाठवला ढगात. बॉल सीमा पार. इट्स अ कडक हिट. षटकार. मधून लास्ट बॉलवरती मात्र 6 आला होता. पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा होता. प्रॉपर टायमिंग आहे. बॉल ऑन साइडला चाललाय, सीमारेषा पलीकडे.
6 धावा मात्र मिळाल्यात. धावसंख्या पोहोचली ती 36-36 वरती. बॅकफुटवरती खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळत नाहीये. लॉंग ऑफला फटका खेळलाय. एक सिंगल रन विकी बॉल पर्यंत आलाय. चेंडू उचलेल फेकेल त्या अगोदर मात्र सिंगल होईल कंप्लीट. सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट. महेश आता स्ट्राईक एंडवरती आहेत आणि धावसंख्या पोहोचली ती 37 वरती. चांगल्या धावसंख्येकडे मात्र आता कोलवाडी हा संघ वाटचाल करतोय. आदई टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला 40+ धावा बनवणं हे गरजेचे असतील, कारण बॅटिंग लाईनअप आदई टीमचा पाहिलं तर फार स्ट्रॉंग आहे. आजच्या दिवसामध्ये विकीनं चांगली फलंदाजी केली आहे. केडीची देखील चांगली बॅटिंग राहिली आहे आणि त्याचमुळे तुम्हाला एक चांगलं आव्हान निर्माण करणं, सेट करणं हे गरजेचं आहे. शॉर्ट ऑफ लेन्सचा बॉल होता. परफ्यूम डिलिव्हरी, चांगला तिखट बाउन्सर गोलंदाज मानव शेळकेनं मात्र हाताळलाय, अटेम्प्ट केलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. 37 वरती टीमची टोटल पोहोचली आहे. हा चेंडू अकूट टप्प्याचा बॉल होता. प्रॉपर टायमिंग झालंय की ते पाहायचंय. बॉल मात्र चाललाय एक टप्प्यावरती फ्लाय होत सीमारेषा पलीकडे. महेशच्या बॅटमधून हा चौकार. पण 38च्या रन रेटने धावसंख्या चालू आहे. बॅटची लिडिंग एज, हवेत होता बॉल. फिल्डर मागच्या बाजूला आपण पाहतो. शॉट फाईन लेगला मात्र प्रयत्न करताय. 2 धावा मात्र धावून कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या गतीने 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2च्या बरोबर टीमची टोटल पोहोचली ती 43 या आकड्यावरती. शेवटचा एक चेंडू मात्र बाकी आहे. 43 धावा धाव फलक्यावरती लागल्यात. मानव शेळकेवरती देखील आक्रमण आपल्याला या ठिकाणी झालेलं मात्र पाहायला मिळालंय. लास्ट बॉल गोलंदाजीच्या मार्कवरती मानव यावेळेस मात्र तयार आहे. शॉट ऑफ लेंथ, व्हॉट कडक हिट. इट्स अ मॉन्स्टर हिट. बॉल सीमारेषा पलीकडे. मिळेल हा षटकार. आणि 50 धावा.
चला मॅच ऑन होते. जो जिंकेल तो किमान एक ट्रॉफीचा हकदार बनेल आणि सेमीफायनलमध्ये पोहोचेल. विकीनं सुरुवात केल्या मैदानामध्ये. येता क्षणी पहिल्याच बॉलवर हल्ला बोल. गोलंदाज अगदी बघू शकतो आपण. पार्थ षटकारानं विकी म्हात्रे. अजून एकदा चांगला फटका परंतु फिल्डर नाही अडू शकल्या बॉलला. बॅक टू बॅक सेकंड सिक्स. लगातार 2 षटकार. अगदी आपण म्हणावं लागेल जशाच तसं प्रत्युत्तर टीट फॉर टॅट. होय, तुमच्या फलंदाजांनी षटकार ठोकलेत, आमच्या गोलंदाजांनी मार खाल्लाय, याचं प्रत्युत्तर आम्ही देऊ शकतो, याचं उत्तर देण्याचं काम केलंय विकी म्हात्रेनं. दोन्ही ताकदवान संघ आणि 2 ताकदवान संघामध्ये चाललेलं द्वंद्व युद्ध आणि ज्यांच्यामधील अगदी खरे कलाकार आपल्या समोर सादर होताना अगदी बघितलं. ज्यामध्ये याच्या अगोदर पहिलं सत्र ज्याच्यामध्ये महेशनं केलेली वेल फिनिश, सतीशनं केलेली सुरुवात. पुन्हा एकदा आक्रमण करायचं तर बॉल चालले पाठीमागे लॉंग स्टॉपमध्ये. आउटफील्ड स्लो आहे. सिंगल कम्प्लीट झाले सेकंडसाठी. तू मी पहिल्यांदा सुशांतचा होकार होता आणि त्याच्यानंतर नकार आहे. थ्रो थोडंसं कमकुवत राहील परंतु 1 रन या बॉलवर मिळेल. धावसंख्या अगदी बघू शकतो आपण 13 रन पहिल्या 3 बॉलमध्ये. 50 गाठायचे हा सामना जिंकण्यासाठी, म्हणजे अजूनही 37 पाहिजेत 15 बॉलमध्ये. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून बघितलं आपण तर सामना 50-50 असेल असाच म्हणावा लागेल. कारण लढेल तर प्रत्येक टीम, कारण दिवसभर मेहनत केली त्याचं फळ या विजयानंतर मिळेल. अन्यथा सर्व काही व्यर्थ. परंतु सुशांत शेळकेचा हा आक्रमक रवैया. अजून एक चांगला फटका षटकार. प्यार फ्री हिट चांगला डिलिव्हर केलाय बॉल. ताकद झोकून दिली खरं तर पार्थ या चेंडूमध्ये. 20 धावा सध्या फलकावर बघायला मिळत आहेत. उत्तम सुरुवात झालेली आहे सध्या टीम आदेची. पहिलं षटक जे फार अपेक्षित होतं टीम कोलवाडीला, तशी गोलंदाजी झालेली नाही आहे महत्त्वाच्या मॅचमध्ये. पायांचा वेध येत असताना बॉल थोडंसं डीप राहिला आणि हा आलेला आहे डॉट बॉल. जे पहिलं षटक आता मात्र एंड होईल. जिथे करायचं त्या 50 आणि पहिल्या षटकामध्ये धावा आलेले टोटल 20, म्हणजे उर्वरित 12 बॉल आणि 30 धावांची गरज.
सुरुवातीचे 6 बॉल, पहिले षटक तब्बल 20 धावा. धावांची इन्व्हेस्टमेंट टीम कोलवाडीनं फार चांगली केली आहे, परंतु सध्या कुठेतरी डोक्यात हे चालू आहे की पहिल्या ओव्हरमध्ये 20 रन आलेत, हे षटक महत्त्वाचं आहे. तर मला का या 50 धावा सुरक्षित आहेत का, हा मोठा प्रश्न या पहिल्या ओव्हरमध्ये निर्माण झाला आहे. हे 6 बॉल डिपेंड आहेत की कोणावर कोणतं आणि किती दडपण असेल, मानसिक दडपण किती राहील. विकेटसाठी स्लो रन गतीनं फसवलाय, बीट केलाय, लेग ब्रेकचा वापर झाला स्लो रन सोबत. तर यशचे पुन्हा एकदा पूर्णतः सुकळे, त्यामुळे ग्रीप चांगला मिळते, लेग ब्रेकचा वापर झालाय. डॉट बॉल सुरुवात झाली षटकाची. गोलंदाजी मार्क सेकंड ओव्हरमध्ये प्रमय वन्स अगेन समोरून टर्न केला, बॉलला चकमा दिला विकीला. अगदी यावेळेस वेग नाही तर स्लो रन, गती नाही तर कमी गती कार्यक्षम बनली आहे. अगदी कमी गतीचे बॉल सुरुवातीचे 2 जे इफेक्टिव्ह ठरलेत, सफलतापूर्वक ठरलेत. सुरुवात झालेली आहे, 10 बॉल, आता 30 धावांची गरज आहे. 2 बॉल महत्वाचे कमबॅक करून देणारे होते आणि त्या 2 डॉट बॉलचा प्रेशर आलं विकीवर, चुकीचा फटका निवडला आणि क्लीन बॉल. महत्वाचा षटक डिलिव्हर करत असताना अगदी गोलंदाजी मार्कवर प्रमय. नऊ बॉल आणि 30 धावांची गरज आहे हा सामना विजयासाठी टीम आदईला. आणि या 3 बॉलमध्ये भरपूर काही रहस्य दडपलं होतं. खरं तर असं म्हणायला हरकत नाही, अब आएगा खेळ का असली मजा. समोर सज्ज होतं यश, एक आगळा वेगळा प्रयत्न यशचा, स्विच हिट करायचं होतं कारण लेग ब्रेक येतोय हे त्याने बघितलं आणि त्या लेग ब्रेकला कट करण्यासाठी त्याने स्विच हिट केला आणि परिणामतः नजरहाटी दुर्घटना घटी. डॉट बॉल, 4 बॉल, डॉट आलेत, 1 विकेट. प्रमयचं अप्रतिम गोलंदाजी, आणखीन एक क्लीन बॉल. गोलंदाजी आवडली असते प्रमयचे, एकदा जोरदार ठाला होऊन जाऊ द्या. काय बॉलिंग केली आहे. सामना जो टर्न करत होता त्याला यू टर्न देण्याचं काम केलंय या 5 बॉल मध्ये. नाव आहे प्रमय. या डेंजर बॉलरनी उडवली, या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. थँक्यू. या 5 बॉल मध्ये जसे सुरुवातीचे 6 बॉल टेन्शन मध्ये होता कोलवाडी संघ, आता हे 5 बॉल आदई संघाचं टेन्शन वाढवत आहे, मैदानामध्ये सस्पेन्स वाढत आहे. आज दिवसभरामध्ये एकही मेडन ओव्हर झालेली नाही आहे का. संपूर्ण दिवसातील 10 गाव चषकाचा पहिला मेडन ओव्हर बघायला मिळेल का, हा शेवटचा बॉल ठरेल. परंतु बॅटिंगसाठी आलेला आहे आदई गावचा हार्दिक पांड्या केडी मैदानामध्ये आलाय. या मॅच मध्ये ते काम त्याला करून दाखवावं लागेल आणि तेच काम करण्यामध्ये खरी मजा आहे जे इतरांना अशक्य वाटतं. बघायचं आहे काय घडेल. एक्झॅक्टली 7 बॉल 30 धावांवर मॅच आली आहे. 7 बॉल मध्ये 5 षटकार. सुशांत शेळके नॉस्ट्राईक एंड वर मागील 5 बॉल उभा आहे, परंतु का शुभम शेळके अर्थातच केडी का फिनिश करून पुढील ओव्हरचं प्रेशर थोडं कमी करेल का. ह्या बॉलला चांगला डिलिव्हर करत असताना अगदी बघू शकता गोलंदाज प्रमय मैदानामध्ये काय वेगळी करामत करेल. शेवटचा बॉल 5 बॉल डॉट, त्यामध्ये 2 विकेट. लास्ट बॉल 1 टू गो आणि ते स्लोअर 1 मेडन ओव्हर, विकेट प्लस मेडन ओव्हर. एकदा जोरदार टाळ्या प्रमेयच्या गोलंदाजीसाठी. निर्धाव षटक, 2 विकेट घेत असताना व्हेरी गुड बॉलिंग. पोपट मैना पण दोघं
अगदी मागील षटकामध्ये प्रमेयनं करून दाखवलं. बघायचं आहे 6 बॉल 30 धावा 5 षटकार या मॅचमध्ये विजय प्रस्थापित करून देऊ शकतो टीम आदईला. परंतु 2 लिगल बॉल चांगले बॉल विजय प्रस्थापित करून देईल टीम कोलवाडीला. कोण जिंकेल कोण हरेल हे 6 चेंडू ठरवतील. आजच्या दिवसाचा शेवट कसा होईल. 6 बॉल पहिला बॉल स्टार्टमध्ये आलेला नाही आहे. अगदी डॉट बॉल आलाय. त्यामुळे पहिल्या बॉलवर आपली बाजी अगदी आपला डाव खेळ आहे विकीनं. तर 5 बॉल 5 षटकारांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बॅटच्या रडारमध्ये बॉल आलेला नाही आहे. पाठीमागे चाललाय लॉंग स्टॉप कडे. अगदी बघायचं आहे बॉल थांबलाय. आज दिवसभरामध्ये एकही लॉंग स्टॉप मध्ये चौकार आलेला नाही आहे. परिणाम कारण आहे त्याचं मैदानामध्ये पूर्णतः गवत झालेलं आहे. त्या कारणास्तव चौकार पाठीमागे जात नाही आहेत. आता 4 बॉल 29 धावा जरी 4 षटकार आले तरी सामना आता जिंकता येणार नाही टीम आदईला. एक खरा बॉल आणि त्याच्यावर प्रहार झाला तरच मॅच जिंकता येईल अन्यथा नाही. 4 बॉल 29. केडी साठी षटकार आलाय का. आता हे षटकार जे अंतिम क्षणामध्ये येत आहेत ते हृदयावर वार करतायत का हा मोठा प्रश्न बघायचा आहे. केडीच्या बॅटमधून हा षटकार आलाय परंतु किती डिस्टन्स राहील की कव्हर होईल. नो बॉल आलाय. प्रयत्न होतोय दुहेरी धावेचा. सुशांतनं चान्स घेतली आहे. नुकताच आपण बघितलं अगदी हा नो बॉल त्यावर आलेली एक सिंगल 2 रन मिळत आहेत. धावसंख्या झालेली ती टोटल 29. 29 धावा बोर्डवर लागलेत. तीन बॉल 21 फ्री हिट. उंच गेलाय बॉल. फ्री हिट होता. फ्री हिटची संधी झेल नसला तरी धावा अडवायच्या होत्या परंतु नाही अडू शकल्या बॉलला. आणि अगदी बघू शकता हा चौकार इथे मात्र यालाय असं वाटतं आता उशीर भरपूर झालाय. 2 बॉल 17. हा षटकार आलाय म्हणजे 9 बॉल. शेवटचा बॉल आता उर्वरित राहिलेला आहे. 1 बॉल 11 रन पाहिजेत. यस लिगल बॉल आणि अशा रीतीनं मॅच मात्र संपलेली आहे. क्वालिफाय करतो सेमीफायनल मध्ये अगदी टीम कोलवाडी. हार्दिक अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 2 विकेट प्लस मॅडन ओव्हर प्रमेय ठरलाय मॅन ऑफ द मॅच.